प्रमाणे यावर्षी सुद्धा राजकुमार भाऊ आपला वाजा वाजवत निघले गावातून सर्व जोड्या जमा करत. सर्व जोडी मालकांना वाजा वाजवून आपले राजकुमार भाऊ मंदिराकडे नेतात. हनुमान मंदिरातून पूजा अर्चना करून हे सर्व पडाच्या दाणीवर जोड्या जमा होतात. सर्व जोडी मालकांनी आपल्या जोड्या तयार करून मस्त सुंदर सुंदर सजवून त्यांना धुवून पुरा तयार करून पडाच्या दाणीवर जमा केला होता. आपल्या चंदूभाऊ दिवस पोळ्याच्या जोड्या कमी होत चालले. बैल ट्रॅक्टरची जागा घेतला आणि कमी बैल राहिल्या तर अडेगाव मध्ये हे आपल्या मिथुन भाऊची जोडी लक्ष्मण भाऊ इकडे आपले हात दाखवते सर्वांना. माझ्या गावची लहान युवा पिढी पुरी डान्स करत फुल एन्जॉय करत पोळ्याच्या पुरा गाणावरून लागला होता इकडं. आणि इकडे आपली हे मोठी युवा पिढी लग्न होणारे समोर सर्व सैन्य लोक आपल्या मित्रांना शुभेच्छा देत होते. आणि हे इकडे आपले फ्रेंड्स वर्कला हॅपी पोलन हा आपला चिचू रील स्टार माल म्हणणेवाला सर्वांना आले होते ना. हा पोळा फुटला रे भाई मागावच्या पुरा धमाक्यासकट हे जोडी सुटली भाई. प्रज्वल भाईची पुरा उडवतच नेलं. आणि हे सर्व जोड्या आपल्या इकडून तिकडून लोक धावत होते. ह्या जोडे परते देखायला कोणी खिचत कोणी पळत ती लोक पुरे दांद्र तर मी वाटलं हर बोला हर महादेवाच्या नावाने पोळा फुटला. आणि हे पुरे लोक दांद्र तिकडं कोणी परत कोणी वाटले बैलाच्या चक्करमध्ये. हा बैला खिचतच नेलं. निसर्ग पाटील बैलांना का फक्त मिनी ब्लॉग होता. आणि यावरच्या अगर ब्लॉग पाहायचे असेल तर यूट्यूब चॅनलला फॉलो करा अंकित 77. हे आपले मित्र व जय हिंद जय महाराष्ट्र.